नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया जरांगे विरुद्ध सरकार वाकयुद्धासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कायद्याच्या चौकटीत बसणारं टिकणारं आरक्षण द्यावं ही सर्वांची भूमिका। मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा, सहकार्य करून उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन। प्रामाणिकपणे सरकार 2 पातळ्यांवर काम करतंय। त्यासाठी 3 निवृत्त न्यायाधीशांची कमिटी देखील गठीत केली आहे। मागासवर्ग आयोग युद्ध पातळीवर काम करतोय। जो अवधी थोडा लागेल तो अवधी देण्याची आवश्यकता आहे। सरकारला किती आणि कशासाठी वेळ हवा? वेळ दिल्यावर तुम्ही सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण देणार का? मनोज जरांगे पाटलांचा सरकारला सवाल। मराठ्यांना आरक्षण द्या, तुम्हाला वेळ कशासाठी पाहिजे, का पाहिजे, आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार का हे येऊन सांगा। कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार, कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो वेळ देणं गरजेचं, सरकारचं आवाहन। किती दिवसात आरक्षण देणार हे सांगा, सरकारकडे आज रात्री 8 वाजेपर्यंतच वेळ, त्यानंतर जलत्याग, जरांगेंचा अल्टिमेटम। आता बळत ते विषयाचा अर्थ त्यांना मार्गच नाही काढायचा, येऊच नका, बघू काय होईल। आज मी संध्याकाळपासून पाणी सोडणार, बघू एकच काय मराठ्यांना आरक्षण देत। आरक्षणाबाबत कायद्याची बाजू सर्वांनी समजून घ्यायला हवी। कायद्याच्या चौकटीत आरक्षण टिकेल अशा गोष्टी सरकार करेल। देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट, तर सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यात शांतता राखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन। देवेंद्र फडणवीसांनी इथे येऊन बोलावं, त्यांना कुणीही अडवणार नाही, उलट त्यांना आम्ही संरक्षण देऊ। जरांगे पाटलांचा फडणवीसांना टोला, आरक्षणाशिवाय आंदोलन थांबणार नाही, जरांगेंचा इशारा। ते म्हणले ना चर्चा माध्यमातून होणार नाही। आता आम्ही 4 दिवस झाले सांगतो, बोलता येते तर या येतात का, म्हणजे हे इतके खोडीच आहेत म्हणून खपाखप बोलतो मग यांना। नंतर येऊ नका, एकदाच या, रस्त्याने तुम्हाला कोणी अडणार नाही, माझे मराठी तुमचं संरक्षण करते, 2दा सांगितलं। सर्वपक्षीय नेते आतून एकच, ते मराठ्यांना वेड्यात काढतात, कोणताच पक्ष आपला नाही हे मराठ्यांना कळलंय, जरांगेंचा सर्वपक्षीय बैठकीवरून निशाणा। तुम्हाला पक्षाचे होते सगळे, ते सगळे एकच आहेत आतून, ते फक्त आम्हाला मराठ्यांना वेड्यात काढते। आता मराठ्यांना ओळखले, कोणचा पक्ष असू हे आपले। आंदोलनातील हिंसेच्या घटनांवर सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांची तीव्र नापसंती, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, बैठकीत ठराव। मनावर घेतला तर यांचा आवाज 5 मिनिटात बंद करू, सरकार वातावरण बिघडवू पाहतंय, मराठ्यांचं शांततेत आंदोलन सुरू, जरांगेंचा आरोप। आणि सरकारच लोकांना डावचायला लागले, तुम्ही शांततेत आंदोलन हाताळा, काहीही होत नाही, सगळीकडे शांततेत बसले, तुम्हाला जाणून बुजून वातावरण खराब करायचं। आता त्याला आमचा पर्याय नाही, आम्हाला आरक्षण द्या, नसता जबाबदारी सरकारची। तर मराठा आंदोलक लोकप्रतिनिधींविरोधात चांगलेच आक्रमक झालेले आहेत, त्याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। बीडमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे 7 गुन्हे दाखल, बीडच्या हिंसाचार सरकारने गांभीर्याने घेतला, तर आतापर्यंत 168 आरोपींना अटक केल्याची पोलीस महासंचालकांची माहिती। कडून कायद्याचे उल्लंघन व काही ठिकाणी जाळपोळचे घटना घडलेल्या आहे, अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत व आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे। बीड, जालना, संभाजीनगर ग्रामीण भागात इंटरनेट सेवा बंद, राज्यभरातील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय। जालन्यातील इंटरनेट बंद करण्यामागे सरकारचं षडयंत्र, इंटरनेट पुन्हा सुरू करा, जरांगेंचं सरकारवर टीकास्त्र। आंदोलन करा, यांना काय षडयंत्र करायचे ते करू द्या, पण तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, सरकारला तुम्हाला विनंती आहे, तुम्ही असले बाजार चाळे करू नका, नेट सुरू करा। मंत्रालयाच्या गेटवर सर्वपक्षीय आमदारांचं आंदोलन, मंत्रालयाच्या गेटला टाळही ठोकला, विशेष अधिवेशन बोलवू, सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, आमदारांची सरकारकडे मागणी। मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आमदारांकडून 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा, सरकार पोलिसांमार्फत दडपशाही करत असल्याचा आमदारांचा आरोप। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवरही आमदारांचं आंदोलन, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळेंसह इतर आमदारांचा सहभाग। मंत्रालयाजवळील आकाशवाणी आमदार निवासाजवळ मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली, 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत तिघांनी गाडीच्या काचा फोडल्या, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात।
मराठा आंदोलकांनी शांतता राखणं गरजेचं, आरक्षण देण्यासाठी सरकारचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू. गाडी फोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करू नका, त्यांना सोडून द्या. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. तर ते आले, सकाळी त्यांनी दगडं मारली, ते प्रसिद्ध झाले आणि म्हणून आता त्यांच्या भावना होत्या त्यांनी त्या व्यक्त केल्या, ते व्यक्त झाले. आता मला वाटतं कठोर शिक्षा न करता त्यांना सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. राज्यातील सरकार असंवेदनशील, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री फडणवीसांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली, सुप्रिया सुळे यांची जोरदार टीका. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि हे सगळं पूर्ण अपयश हे सरकारचं आहेच, पण त्याच्यात गृह मंत्रालयाचं जास्त आहे. त्याच्यामुळे या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. तर आजही अनेक ठिकाणी तोडफोड झालेली आहे. पाहूया टॉप 9 बातम्या. अंबडचे आमदार राजेश राठोड यांच्या वाहनावर दगडफेक, सकल मराठा समाज आक्रमक, व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचे बॅनर जाळले. सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी. पंढरपूरच्या कराड नाक्यावर मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी पाटलांची गाडी अडवली. चालकाने अंगावर गाडी घातल्याचा आरोप. शहाजी बापूंनी हात जोडून माफी मागितली. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यात मराठा आरक्षणासाठी समृद्धी महामार्ग रोखला. समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जॅम, वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटेत मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. आंदोलनामुळे पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली. अहमदनगरच्या वेळत गावात मराठा संघटनांचा रास्ता रोको. सरकारने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. तर संपूर्ण राज्यभरातच मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. पाहूया टॉप 9 बातम्यांमधून. तर 36 तासानंतर बीडमधील संचारबंदी शिथिल, जमावबंदीचे आदेश मात्र कायम. तर जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 34 जणांना अटक. शिंदे फडणवीसांच्या आदेशानंतर धाराशिव पोलीस ऍक्शन मोडवर. आतापर्यंत 120 अज्ञातांवर गुन्हे दाखल. 55 जणांची ओळख पटली. तर जमावबंदी आणि शस्त्रबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप. नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश, उपोषण, आंदोलन, मोर्चा, रॅलीवर बंदी. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर सुरक्षा वाढवली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी. हसन मुश्रीफ यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर कागल पोलिसांची खबरदारी. मुश्रीफांच्या कागलमधील निवासांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात. सकाळी त्यांनी दगडं मारली, ते प्रसिद्ध झाले आणि म्हणून आता त्यांच्या भावना होत्या त्यांनी त्या व्यक्त केल्या, ते व्यक्त झाले. आता मला वाटतं कठोर शिक्षा न करता त्यांना सोडून द्यावं अशी माझी विनंती आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदेंच्या डोंबिवलीमधील घराची सुरक्षा वाढवली. बंगल्याबाहेर बॅरिकेड लावत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात. छत्रपती संभाजीनगरमध्ये भागवत कराडांच्या फोटोला जोडे मारत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. आंदोलन सुरू असताना बागेश्वर धाम यांचे कार्यक्रम आयोजित केल्यामुळे कराडांचा निषेध. भिवंडीत मराठा आंदोलकांची एसटीवरील जाहिरातीला काळं फासलं. सरकार विरोधात मराठा आंदोलक आक्रमक. आरक्षण नाही तर दिवाळीही नाही. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खंडाळी ग्रामस्थांचा सरकारला इशारा. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. पार्ट टाइम गृहमंत्रीपद सांभाळल्यापेक्षा राजीनामा द्या, ही परिस्थिती उद्भवण्यामागे गृहमंत्र्यांचं अपयश. मुश्रीफांच्या वाहन तोडफोडीवरून सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. उनको दूसरे राज्य में ये प्रचार के लिए जाने के लिए टाइम है, लेकिन खुद के राज्य के लिए वक्त नहीं है इनको. तो बड़े प्रचारक बन जाए, किसी और को गृह मंत्री बना ले. इसीलिए मैं बोल रही हूँ उनका रेजिग्नेशन लेना ही चाहिए, उनको देना ही पड़ेगा. तर आपल्या भावाचा राग देवेंद्रजींवर काढू नका, तुम्हाला जळीसळी फडणवीस दिसतायत. चित्रा वाघ यांचं सुळेंना प्रत्युत्तर. आमच्या देवेंद्रजींवर काढू नका हा, किंवा तुमच्या भावाचा राग आमच्या देवेंद्रजींवर काढण्याचा प्रयत्नही करू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. तुमची जी रोजची चाललेली चिडचिड आहे ना, ती कशामुळे आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आपण एका ताटात जेवलोय. भाजप जुमला पार्टी. ते शिंदेना फसवतात, ते तुम्हालाही फसवतील. सावध राहा, सुप्रिया सुळेंचा अजितदादांना सल्ला.